त्यांना विचारायला आलेले साधक म्हणतात, का हो तुम्ही स्वतःला ज्ञानोबांची मुलगी म्हणून घेता, मग ज्ञानोबा बोलतात का तुमच्याशी? खूप बोलतात. काय करतात ज्ञानोबा? ती थोडं पुढे सरकून बसा. पाठीमागच्या मंडळीला विनंती, थोडं पुढे सरका, जागा आहे पुढे मंडपात. जागा आहे, या पुढे पुढे पवार साहेब या पुढे. इकडे जागा आहे, या. विठ्ठल विठ्ठल माझे आमदारांचे सुपुत्र आहे. विठ्ठल विठ्ठल असं आहे. तुम्हाला कसे दिसतात ज्ञानोबा? काय करतात तुमच्या करता? गुलाबराव महाराजांचं चरित्र वाचा तुम्ही. ते म्हटले, ज्ञानोबा माझी आई आहे. माझी आई रोज माझी वेणी घालून देते. माझी आई रोज मला साडी नेसून देते. माझी आई रोज मला काजळ घालून देते. ते करायचे ते सगळं. अरे बापरे, मग कशी दिसते हो तुमची आई? त्यांनी सांगावं, काढा. मी सांगतो तसं. सरळ नासिका, पाणीदार डोळे काढावे, हिऱ्यासारखे दात काढावे, सफरचंदासारखे गाल काढावे, कोटी सूर्याचं तेज चेहऱ्यावर झळकताना काढावं, अंतःकरणातला मृदू भाव, सरळ गंध आहे, गळ्यात माळ आहे, कोटी सूर्याचं तेज चेहऱ्यावर झळकतंय, हातामध्ये अनंत कृपा विभूषित असलेला प्रेमळ वर्षाव आहे. पूर्ण चित्र काढलं आंधळ्या दोन्ही डोळ्याने हो, आणि ते चित्र डोळ्या पुढं घेतलं आणि मिठीच घातली व चित्राला. रडायला लागले प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. त्यांना विचारलं, का हो तुम्ही रडताय का? असेच माझी ज्ञानोबा दिसतात. तुम्ही कुठं पाहिले? तुम्ही आंधळे आणि तुम्हाला कसं माहीत? असेच ज्ञानोबा दिसतात. त्यावेळेला गुलाबराव महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, अरे मी बाह्य चक्षुनं पाहलो, मेलेलो जरी असलो तरी ज्ञानचक्षु माझी जिवंत आहे. माझ्या जीवाची ज्ञानचक्षु माझ्या ज्ञानोबाऱ्यानं पाहत आहे. अरे आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी, हे प्रमाण द्यायचे जोग महाराज. वेळोवेळी खोलीत बसायची दिवसभर, रांग लागायची बाहेर. संध्याकाळी आली की लोक म्हणायचे, महाराज काय जग सुंदर आहे. तुम्ही खोलीत काय करता हो? काय भेटतं तुम्हाला त्या खोलीत? जोग महाराजांनी म्हणावं, जे तुम्हाला जगात भेटत नाही ते खोलीत भेटतं. अरे आनंद बाहेर नाही, आनंद आत आहे. याला घेऊन बाहेर गेलो की दुःख, आणि याला वजा करून देवाजवळ गेलो की वरला वरे विठ्ठल आनंद आहे, सुख. याच्या नादाला लागलेले देव, याच्या नादाला लागलेले संत, आणि याच्या नादाला लागलेले जीव, तिरगींची फजिती झाली. महाराज प्रमाण घ्या, प्रमाण. थोडा आवाज द्या. भस्मासुर मुकला प्राणासी, त्याची गती झाली वालीची. भस्मासुर मुकला प्राणासी, त्याची गती झाली वालीची. विश्वामित्रासारखा ऋषी नाडी लागले,
झालेली. साधूही आले, संतही आले, जीवही आले, देवही आले. ही सगळी यादी देहात बिघडलेली यादी. काही वेळ देहाला माझं म्हटलं, देवानं दंड दिला. काय महाराज, साधू संतांची परवानगी, आपली परंपरा कोणाला सोडत नाही हो, कोणालाच नाही. पापाचं थोडंही साहचर्य भक्ती मातेत चालत नाही. भक्ती आई आहे, तिच्यात कसं पाप करता? आई सोबत कोण व्यभिचार करतं का? आई सोबत व्यभिचार मनुष्याने कधी स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही. या परंपरेत आपण जन्माला आलो. तसं भक्ती ही माता आहे. मातेसोबत व्यभिचार होईल देहाला माझं म्हटलं तर, आणि मातेचा पुरस्कार होईल जीवाला माझं म्हटलं तर. म्हणून तुकोबारे म्हटले, देह नव्हे मी हे सरी. आता हे या चालीतले प्रमाण लोकांना द्यावे लागतात. कारण खोले पॅटर्नची आपण लोकांना सवय लावली तर आता तुमचं उखळात मुंडकं चा नाही करायचं, ते पुरवठा करत राहायचं. मागणी जशी तसा पुरवठा करायचा. काय साधू संतांची प्रमाणे वाटचालीतल्या चाली आहे. मुक्ताबाईच्या सोहळ्यात या तुम्ही, 10-10 किलोमीटर नाचाल फक्त, गाल उड्या हाणाल, आठवण राहत नाही. 70-70 वर्षाची माणसाली म्हातारी माणसं नाचत चालतात. नाचत जाऊ त्याच्या गावार खेडिया, सुख देईल विसावारी. काय भजनाचा आनंद आहे. आता लोकांनी भजनाचं भजनच वजा केलं. कीर्तनाचं खरं नाव भजन आहे. आधी माणसं गुणगुणत राहायचे, कुठेही गेले तरी गुणगुणत राहायचे. ज्याला गाणं नाही तोही गुणगुणत राहायचं. तुम्हाला सगळ्यांच्या पाठ आहे, फक्त गुणगुण विसरलात तुम्ही. भावगीतं भक्तिगीतं किती पाठ आहे तुमच्या? तुमच्या पाठ असलेली 1-2 गोष्टी सांगतो तुम्हाला. बघा, तुमच्या मुखातून मी सुरू केलं की ते निघणार म्हणजे निघणार. तुझी मूर्त माझ्या पुढी राहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते. जरी आंधळी मी तुला पाहते. तुझी मूर्त माझ्या पुढी राहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते. जरी आंधळी मी तुला पाहते. आश्रमात या कधी रे येशील रामा, रघुनंदना रामा रघुनंदना. पाठ गिरवतो मला सगळ्यांना. फक्त हे गाणं विसरलो आपण. पाठ कितीतरी वचन असे आहेत की जनमानसांच्या घर बसले ती सगळं पाठ होत. का? त्यामुळे देहाच्या कौतुकावर काळूबाळू इथं तो विकित आले सिव्हिल ड्रेस मध्ये. या पोराचं हे लय कौतुक आहे बरं का. साऊंड कोणाचं या असो, कीर्तन ऐकायला बसणार. या आबा या, कीर्तन ऐकायला बसून राहणार पुढं. आता काळूबाळू हे नाव राहिलं नाही महाराज, काळूबाळू ब्रँड झाला. लोक आम्हाला कुठं जाऊन विचारतात बोर्ड पाहून काळूबाळू. ही सिस्टीमवाली मंडळी जीवावर उदार असलेली माणसे. रातभर दिवस बिचारे रोडला सामान घेऊन आहे. आता इथं पाऊस आला ना, तुम्ही सारे तुमच्या गाड्यात पडून जाणार आहे. त्या माणसाला विचारायला त्याचं सामानाकडे ध्यान द्यावं. ही सगळी मोठी माणसं आहेत. पण आनंद आहे की या क्षेत्रात सगळी तरुण काम करत आहे सध्या. याचा विशेष आनंद. आणि तरुणांनी आलं पाहिजे, या क्षेत्रात आलं पाहिजे. चांगल्या क्वालिटीला अजूनही सोन्याचं दुकान तुम्ही गावाच्या बाहेर घाला, लोक तुमच्याकडे येणार म्हणजे येणार. आपला दर्जा बिघडू देऊ नका. सोनच विका, काही नाही द्यायचं. विठ्ठल विठ्ठल जवळजवळ सगळीच माणसं आली. आता सचिन शेट आले असते आपले तर कोरमपुरा झाला असता. आपण त्यांच्याकडे गेलो येणार ते आले की म्हणजे आणखी या सगळ्यांच्या घरी कीर्तन केलेली आपण, आहे की नाही. आणि इथले राजकारणी बिचारे पक्ष भिक्ष सारं विसरून आमचा एकच पक्ष. इथं काय दोन्ही पक्ष पायी उद्धरत. इथं पक्षाचं काय नाही, पक्षाचा काही संबंध नाही. इथं आनंद आहे फक्त. त्यामुळं परमार्थात काय महाराज, भक्ती सुखाचा आनंद देह विसरून करावा लागतो, तो पक्षाचा काय संबंध. सर्वा देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल जे उरतो तो आनंद आहे. असेच माझे ज्ञानोबा दिसतात. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज म्हटले असेच दिसतात.
तुम्ही तर पाहिले. अहो माझी ज्ञानचक्षु जागे. जो जो फोटो तुम्हाला ज्ञानोबाईंचा दिसेल तो कोण्या चित्रकाराने त्याला भावलेला फोटो नाही. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी देहाचा संबंध तुटल्यानंतर जगाला दिलेला प्रसाद म्हणून ज्ञानोबाईंचा फोटो आहे. तो डोळे असलेल्या माणसानं नाही, ज्ञानचक्षुच्या द्वारा सुचलेला ज्ञानोबाईंचा चेहरा आहे. हा वजा झाला कीच ज्ञानोबाई कडू शकतात. हा वजा झाला कीच परमात्मा कडू शकतो. तुकोबारे म्हटले तुम्ही त्याकरता खूप घाई करा. किती घाई करा. मन बोलीला हो करा, मन बोलीला हो करा, बोलीला हो करा, काळ सारा चिंतले काळ 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 हे काळ सारा काळ 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 सारा सारा काळ सारा चिंतने हो घाई करा बाबांनो, वेळ निघून गेलेली आहे. थोडीशी वेळ शिल्लक आहे. घाई करा, त्वरा करा, मनवनी लाहो करा. देह नव्हे मी हे सरे, हा माझा नाही, हा लवकर जाणार आहे, हा दगा देणार आहे. उरला उरे विठ्ठल, पण तो आनंद काही काळ राहिलाय. तो आनंद तुम्ही घ्या. त्याकरता काय करा, लाहो करा, त्वरा करा. इतर सुखा करता आपण सगळेच धावपळ करतोय. किती घाई आहे समाजाला. प्रत्येकाला घाईच आहे. मलाही घाई आहे, तुम्हाला घाई आहे, कोणाला घाई नाही. पण घाई परमार्थ करता नाही, घाई व्यवहारा करताय. परमार्थ करता कुठं घाई. व्यवहारात तर माणसं कोणाच्या बापाचं ऐकत नाही. नवीन गाडी आणली, बायको म्हटली का हो गाडी आणली, हो पूजा करू, पूजा केली. कुठं चालायचं, चला म्हणे सासरवाडीला नवीन गाडी. आता नवीन गाडी कुठं सासरवाडीला न्यायची होय. बसली बायको गाडीला आणि ते निघाली. हिरो होंडा गाडी सासरवाडीला निघाली. आता ती बाई पहिल्यांदाच गाडीवर बसलेली. स्लीपर चप्पल पडली रोडला. ती बाई नवऱ्याला म्हटली गाडी थांबवा, माझी चप्पल पडली. हा म्हटला हा चप्पल घेऊन ये. ड्रुंग 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 गाडी चालू, एक्सिलेटर देणं चालू. बंद केली नाही गाडी. ती बाई चप्पल आणायला गेली. वरच्या रस्त्यानं समोरच्या गावातली एक पागल रस्त्यानं फिरत होती. पागल बाई. तिनं पाहिलं गाडी खडी और पीछे कोई. ती खाली उतरली आणि गाडीवर बसली. खांद्यावर हात ठेवला. त्याला वाटलं हीच बसली. त्यानं टाकला पठ्ठ्यान गेर. निघाली गाडी. सगळ्या गावातली माणसं हात दाखवायची चिकडं. अरे या पागलनं काही नवरा केला. तो म्हणे गाडी घेतली, गाडी बहुतेक लयच आवडली दिसते गावाला. सगळे माणसं आपल्याकडे हात दाखवतात. अरे लोकांना गाडी नाही आवडत, सगळंच हात दाखवायचे. तो म्हणे जास्तच हात दाखवून राहिले. पण लोक. एका गावात एका माणसाने आवाज दिला, ए पगली कहाँ जा रही है. ती म्हणे अब तो मैं बंबई जा रही हूं. हा म्हणे मेलो गड्या. कोण आहे बापो. त्यानं गाडी थांबवली आणि पाहिलं. त्याला खाली उतरवलं. आपल्या बायकोला आणायला गेला. तो म्हणे श्रीवल्ली तू उतर, मी तिला आणायला चाललो. आता यानं नुसतं वळून पाहिलं असतं आपली की दुसरीची आहे तरी फजिती झाली असती का. तसा तुकोबारांचा गाथा नुसता वळून पाहिला आपण. वळून, नजरेनं नाही, वळून, तरी फजिती होणार नाही. क्या बात. वा. नाही तर एक दिवस ही जशी येडी मागे लागली तशी ईडी मागे लागेल आपल्या.
ईडी काय, सीबीआय काय, SIT काय, माहिती नव्हती शब्द माणसाच्या मागे लागतात का? गाठ्याच्या विरोधातली माणसं ही सगळी, ज्ञानेश्वरीच्या अपोजिट जगणारी लोक ती सगळी. म्हणून महाराजांनी जाग केलं आपल्याला. आणि तुम्हाला कसं माहित असे ज्ञानोबराय दिसतात? त्यावेळेला गुलाबराव महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, अरे मी बाह्य चक्षुनं पाहलो, मेलेलो जरी असलो तरी ज्ञानचक्षु माझी जिवंत आहे. माझ्या जीवाची ज्ञानचक्षु माझ्या ज्ञानोबरायनं पाहत आहे. असं आहे. आनंदाच्या कोटी